नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनगर प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया. हवा म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं की वास्तविकरित्या जो जमिनीशी जुळून आहे असा नगरसेवक, असा नेता या प्रभागाला आवश्यक असण्याची गरज आहे. म्हणजे ज्यानं खरंच लोकांचे कामं केले, ज्याला कोणता इगो नाही, अहंकार नाही आहे ना. म्हणजे एखादा खूप मोठा असतो किंवा एखादा गरीब असतो नगरसेवक, एखादा श्रीमंत असूनही त्याला कुठला अहंकार नाही आहे, तो जनतेशी जुळून आहे. तर अशा नगरसेवकाशी इथे गरज आहे आणि त्याने वास्तविकतेत काम करायला हवं. आज आपण बघतो की मगाशी दादांनी खूप चांगला प्रश्न विचारला की भागात अमरावती आपल्या इथे खूप सारं क्राईम वाढत आहे. अगदी लहान लहान मुलं कुठे उठले सुटले की कोणाला चाकू मारून देतात, काय करतात. तर त्या नगरसेवकाने कुठेतरी समाजाशी जुळून असून त्या मुलांना एक चांगल्या रस्त्याने, चांगल्या मार्गाने नेण्याची गरज आहे. कारण की ही आजची जी छोटी छोटी लहान पिढी आहे, 17-18 वर्षाचे मुलं आहेत, 16-17 वर्षाचे अल्पवयीन, तेच उद्या आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीचं सुद्धा भान असणं, एक वय झाल्यानंतर मग काय, शेवटी त्यांना आज ते सुटून जातील जेलातून, पण एक वय झाल्यानंतर त्यांना कुठेतरी हे जाणीव होईल की आपण लहानपणी जे कामं केले ते चुकीचे होते, किंवा होऊ शकते तो मोठा उद्या चालून खूप मोठा कुख्यात गुंड होऊ शकतो. मग अशा लोकांचा काही नगरसेवकांनी फायदा घेतला नाही पाहिजे. लहान मुलांचा फायदा नाही घेतला पाहिजे, त्यांना क्राईमकडे झोकवलं नाही पाहिजे, त्यांना चांगली एक अशी दिशा दाखवली पाहिजे समाजात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो की रस्ते, नाल्या ह्या गोष्टी चालूच राहील. मागच्या नगरसेवकांनी कामं केले, येणारे आजचे नगरसेवक जे निवडून येईल ते करतील, भविष्यात आणखी पुढे येईल तेही कामं करतील. हे कामं बांधलेच आहे. कमिशनखोरी होतील, जे काही होतील, 10-20% नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना द्यावं लागेल, त्याच्याशिवाय बिलं निघत नाही, हे सर्व मान्य आहे. सगळ्यांना, सर्व लोकांना, जनतेला माहीत आहे देशातलं. पण महत्त्वाचं हे आहे की तुम्ही आपल्या समाजाला एक चांगली दिशा देता कशी, ह्या समाजातील लोकांचं चांगलं हित तुम्ही जोपासता कसे. मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.